वन नेशन वन टॅक्सचा नारा देत मोदी सरकारनं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू केला, ज्याचे दर निश्चित करण्यात आले। सर्वसामान्य नागरिकांच्या गरजेच्या किंवा जीवनावश्यक वस्तूंवरती सर्वात कमी म्हणजे 5% तर केवळ चैनीसाठी असणाऱ्या वस्तूंवरती 28% इतका कर आकारण्यात येईल। वस्तू आणि सेवा करासाठी 4 दर निश्चित करण्यात आले, ज्यात 5%, 12%, 18% आणि 28% कर आकारण्याची मुभा आहे। वस्तू आणि सेवा कर समितीच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही घोषणा केली आहे। The products, if I can broadly use that word, the tax will be now 5%, not 6%. So 8% वहाँ छोड़ दिया। ये अब किस पे रहेगा ये सेक्रेटरीज तय करेंगे, लेकिन मैंने आपको 3 ऐसे आइटम्स बताए which can make out a case for reduction. भारताविरोधात द्वेष पसरवणाऱ्या पाकिस्तानी सायबर आर्मीच्या संभाषणाचा डेटा एबीपी माझाच्या हाती आहे। ट्विटरद्वारे काश्मीर आणि लंडनमधून कार्यरत असणारी ही टोळी भारतातल्या व्यवस्थेबद्दल चिथावणीखोर ट्विट करून माथी भडकवण्याचं काम करतेय। इतकंच नाही तर या पाकिस्तानी सायबर आर्मीमध्ये भारतातलेही काही जण सक्रिय असल्याचा संशय आहे। त्यामुळे एकीकडे सीमेवरती जमिनीवरचं युद्ध सुरू असताना आता तपास यंत्रणांना सोशल मीडियावर देखील युद्ध लढावं लागतंय। एकीकडे भोपाळ एन्काउंटरवरून राजकारण तापलेलं असताना एन्काउंटरच्या वेळी पोलिसांमध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती लागली आहे। भोपाळ कारागृहातून पळालेल्या सिमीच्या 8 दहशतवाद्यांचा खात्मा करताना पोलीस आणि कंट्रोल रूममध्ये हे संभाषण झालंय। हे एन्काउंटर अचानक झाल्याचं ऑडिओ क्लिपवरून प्रथम दर्शनी स्पष्ट होत आहे। दरम्यान एन्काउंटरमध्ये खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचं शवविच्छेदन करण्यात आलंय। दहशतवाद्यांना जवळपास 25 गोळ्या लागल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलंय। झालेल्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे। हायकोर्टाचे रिटायर्ड जज एस.के. पांडे याचा तपास करतील। वन रँक वन पेन्शनच्या मुद्द्यावरून आत्महत्या करणारे माजी सैनिक रामकिशन हे काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा दावा केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी केलाय। रामकिशन यांनी काँग्रेसच्या तिकिटावरती सरपंच पदाची निवडणूक लढवल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। त्यांच्या वक्तव्यानंतर सरकार आणि विरोधकातील संघर्ष चिघळण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रामकिशन यांना शहीद घोषित करून त्यांच्या कुटुंबियांना तब्बल 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे। वो कांग्रेस के वर्कर थे, कांग्रेस की टिकट पर सरपंच बने हुए थे, लेकिन हमारे सैनिक थे। जंतर मंतर पर लोग बाग धरने पर बैठे हैं। उनके जो मुखिया अफसर हैं, सबने कहा है कि इनको हमने पहली बार जंतर मंतर पर देखा। दरम्यान या प्रकरणावरून काँग्रेसनं सुरू केलेलं आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू राहिलं। राहुल गांधी यांना कालही ताब्यात घेऊन सोडण्यात आलं। आत्महत्या केलेले माजी सैनिक रामकिशन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या मेणबत्ती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी राहुल गांधी जंतर मंतरवरती आले होते। मात्र पोलिसांनी त्यांना त्यावेळी ताब्यात घेतलं। राहुल यांना ताब्यात घेतल्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला। त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। जो परिवार था उनके साथ जो कल पुलिस स्टेशन में मेरे सामने बर्ताव किया, उनको घसीटकर ड्रैग करके निकाला गया, उनको गाली दी गई उससे पहले, उसके वो बिल्कुल सही नहीं है। अखिलेश यादवांनी मोठा गाजावाजा करत काल उत्तर प्रदेशमध्ये विकास रथयात्रा सुरू केली। मात्र यात्रेच्या सुरुवातीलाच हायटेक रथानं अखिलेश यादवांना दगा दिला। सपाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रथयात्रेला सुरुवात झाली। या रथयात्रेसाठी मर्सिडीज कंपनीचा अत्याधुनिक रथ तयार करण्यात आला होता। मात्र किलोमीटर भराचं अंतर कापून पूर्ण होत नाही तोच हा हायटेक रथ बंद पडला। त्यामुळे अखिलेश यादवांना आपल्या नेहमीच्या एसयूव्ही मधून रथयात्रा पूर्ण करावी लागली। या कार्यक्रमात मुलायम आणि शिवपाल यादव या दोघांनीही उपस्थिती लावून आश्चर्याचा धक्का दिला।